कडगाव पाटगाव परिसरातील शेतकऱ्यांचे वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय कडगाव तिरवडे येथे मागण्या मान्य न झाल्याने ठिय्या आंदोलन। प्रचंड संख्येने परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे शेतकरी प्रतिनिधींमधून आवाहन। गेली 2 महिने पश्चिम बुदगडमध्ये ऊस, भुईमूग, मका इत्यादी पिकात वन्य प्राणी, रानगवा, रानडुक्कर, माकड इत्यादी प्राण्यांनी हैदोस घातल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे। त्या बदल्यात मिळणारी तटपुंजी मदत याला कंटाळून व विविध मागण्यांसाठी काही दिवसापूर्वी कडगाव वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांना परिसरातील शेतकऱ्यांनी लेखी निवेदन दिले होते। मात्र अद्याप योग्य ती कार्यवाही न झाल्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी 24 मार्च रोजी वन परिक्षेत्र अधिकारी ऑफिस कडगाव तिरवडे येथे ठिय्या आंदोलन करणार असून कडगाव पाटगाव परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय व हक्कासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना ठाकरे गट उपजिल्हा प्रमुख प्रकाशराव पाटील तसेच खड्याचवाडी माजी सरपंच प्रकाशराव डेळेकर यांनी केले। लाईव्ह महाराष्ट्र 9 बुदरगड तालुक्यातील कडगाव पश्चिम विभागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचं होणारं पिकाचं नुकसान, गव्यांच्या पासून होणारा त्रास, डुकरांच्या पासून होणारा त्रास, हत्तीपासून होणारा त्रास, त्याच्याही पुढे जाऊन काही ठिकाणी वाघाचं देखील दर्शन होते। त्यामुळे शेतकरी भयभीत झालाय। ह्या संपूर्ण गोष्टीला शेतकऱ्याला न्याय मिळावा, शेतकऱ्याला संरक्षण मिळावं आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान भरपाई मिळावी यासाठी सोमवार दिनांक 24 रोजी वन विभाग कडगाव कार्यालयामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या वतीनं, कष्टकऱ्यांच्या वतीनं आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे। आपली सर्व पश्चिम विभागातल्या कडगाव पश्चिम विभागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी न चुकता हजारोच्या संख्येने उपस्थित कडगाव पाटगाव विभागातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत आहोत। तर वन विभागाच्या वन्य प्राण्यापासून जे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्या नुकसान भरपाई करता 17 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं। विविध मागण्यांचं कोणत्याही प्रकारे या ठिकाणी आमच्या त्या मागण्या मान्य झाल्या नाही, म्हणून आम्ही येत्या 24 तारखेला सोमवारी 11 वाजता तिरवडे नर्सरीवर जन आक्रोश मोर्चा, प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मोर्चा आयोजित केला आहे आणि या मोर्चासाठी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, आपल्या न्यायासाठी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायला आहे। त्या ठिकाणी चंदगड सारख्या ठिकाणी जसे मोर्चे झाले, आजल्यासारख्या ठिकाणी जसे मोर्चे झाले, संतोष मळवीकर असतील, संपत देसाई असतील, त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या। अशाच प्रकारे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी बुदगड तालुक्यातील हजारोच्या संख्येने सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करूया एवढंच या प्रसंगी सांगतो। आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी 24 तारखेला 11 वाजता तिरवडे येथे उपस्थित राहायचे।